खुराकाच्या आधी शेळ्यांना थोडा घास टाकला म्हणलं सगळ्या खातोय आणि त्या बारकाल्या शेळ्या इतक्या आरडू राहिल्यात ह्या काय ग चला चला तुम्हाला खुराक देऊ चला 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 आला आला पहिलवान चला 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 राजवंश झाला असं खाऊन आता त्याला खायचं ते आलं आता बारकाले आहे ना काही शेळ्या आहेत बाबा चला 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 आल्या 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 चला बाबा बाहेर चला तुम्ही अरे आज चला तुम्ही आज चला खास खायचा सगळं मस्त पैकी खायचं तर आल्या इकडं काय खायला तर खुराक एवढा एवढा एक एक घास आत्ता देत आणि सगळं खालीच सांडलं अर्ध्याच्यावर खाय आता खालचंच खाऊ राहिले तर ते खालचं खायचं इकडं आली फटकाच देईन मी फटकाच देईन फटकाच ते काय का आजी गोळा करत इकडे काही नाही माझ्याकडे त्या दोन पाठींला दिलं आता आत कोंडून यांनाच दिलं त्यांनी मारण्याचं खाल्लंय खाली सांडलेलं सगळं 4-5 मुठी घेतले होते भाऊ मी खराखर खाली सांडलेला एक पायच दिला त्याच्यावर आता खाऊ राहिल्यात निवांत मस्तपैकी रामराम मंडळी स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये राजवंश बी झालंय आता मला फक्त पक्षी घ्यायचेत बाहेर व्हाईट पिकिंगचे आज आहे ना घासाला आणि मकाला आपल्याला पाणी द्यायचंय काल थोडा गहू राहिला होता तिथं पण पाणी द्यायचं ते पिंपळात ते पट्टा आहे तिथे एक थोडं पाणी द्यायचंय आज मकाला पहिलं पाणी द्यावं लागेल भाऊ मका वाळायला लागली उगली चांगली नाही जायची सगळी वाळून याच्यात पण एक काही धरा चला धरा धरा पौरीन त्यांना आता टाकलंय खायला शेळ्यांना पण आज जरा लवकरच टाकलं कारण की थोडं बाहेर काम आहे तिकडे जायचंय आणि पाणी पण द्यायचंय लवकरच आता पाणी सोडतो पहिलं मग बाहेरचं काम निपटितो भाऊ आता ही जी शेळी ना दूध पाडायला लागलं का तिचं येतं शेळी अवघडच झालं भाऊ मग खास दाखव तुझी अरे इथं काय झालं काय माहिती मी म्हणलं दूधच व्हायला लागलं हे काय चिक यायला लागलं आता चांगलं बाळ दे ग बाई अवघडच झालं आता इथं चिक यायला लागला ह्यो पाठ्या याडेवानी करायला लागला परत आता आल्यात बरं का सगळ्या शेळ्या माझ्यावर बघू यावेळेस जर लागल्या तर लागल्या नाहीतर मग राहिलं ही शेळी एक ढेंडूळ राहिली भाऊ हिला औषध पाजावं लागेल काहीतरी करून मस्त ढेंडळी या घासावर मावा पडला काय माहिती भाऊ परत त्याच्यामुळे ढेंडळी काय माहिती काय हा काय काय शेळी आहे ना आता मी तिची काच दाबली ते थंड दाबलं ते पांढरा चिक बाहेर आलं म्हणजे गाभणच आहे ती परफेक्टच आहे ना ते एकदम म्हणलं आता व्लॉग बनवतो काय ते करू चला वाट ठेवलं यांना पाणी इथं सिल्की अरे भाऊ पाणी नाही प्यायचं तुला ए भाऊ पाणी पिय ना सगळे मस्त बाई पाणी पिते ना आता खायला बी टाकतो मग झालं यांचं कामावरून 2 मिनटं नाही लागत भाऊ पाणी खराब करायला आत्ता पाणी ठेवलं होतं स्वच्छ एकदम कसं केलंय पाणी बघा कोंबड्याच्या खाद्यातलं आहे ना सोनकिडे झाले होते त्याच्यामुळे आता उन्हात टाकलेत बरं का वाळायला यावं कसे झालेत किडे इथं दिसते ना बारीक 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 त्याच्यामुळे टाकलेत आता उन्हात वाळायला इथं मी निघालो आता दाऱ्याला चला भाऊ आता आलोय दाऱ्याकडं पाणी तर सोडलंय बरं का बाबा गेलेत मोटर चालू करायला या एवढा पट्टा राहिला होता गावाचा तेवढा घ्यायचा आहे फक्त भिजून आता मग काय नाही मग झालं मग मका घ्यायची आणि मग ओके काम जिथं ऊन नव्हतं ना तिथं बारीक पडली आणि जिथं ऊन होतं तिथं बघ किती मस्त आली आता तुरे पण आलेत काही मकाला तर इथं आता दशरथ घास पण बऱ्यापैकी भारी आलाय बघा सगळा दाट झाला आता त्या वाफ्यात पण इथं पण पुढं काय माहिती तिकडे कसं आहे काय माहिती पाणी द्यायच्या वेळेला बघू आपण मस्त झालाय पण इथं बी दाट आहे काय विषय नाही या इथं नाही आहे फक्त एवढा
इकडं काय माहिती बोलायचं गचपणी, पण इथं मस्त आलाय आता दाट दाट. चला आता मकाला चाललंय पाणी. मका बघा किती रेषेत आली, टोकन यंत्रण लावलेली मका किती रेषेत आली दोन तिथून. आता फक्त एवढं राहिलं आणि एवढं राहिलं मग झालं ओके मध्ये काम. सावलीला बसलोय मस्तपैकी. आता वाजलाय 1:30. तुम्हाला विश्वास नाही बसणार, 3 तास लागले त्या भरण्याला. इथं आलोय मी 10 वाजता, 1:30 वाजले, 3-4 तास झाले तरी अजून भरणं व्हायना. अजून 2 मकाचे वाफे हे झालं बरं फुल. आता दुसऱ्या वाफ्यात फोडतो मी. 2 मकाचे वाफे आणि एक लसणाचा वाफा राहिला आहे. लई पाणी पिऊ राहील जमीन माझ्यामध्ये. कॅन्सल करा काय माहिती, कारण की ना उन्हाचं सगळी ऑपरेट होतंय पाणी आणि लईच अवघड झालं. आता मला भूक लागली, 1:30 वाजलाय. इथं फोडतो, इथलची थोडी मका वाळली आहे आणि ओके मग. बाबा तर म्हणलेत बरं का बंद कर. चला एवढं एक वाफा घेऊ, हे इथलचं राहिलंय मग उद्या काय येऊ आपण मस्तपैकी. बघा यो लाड, बघा यो लाड, बघा इतकं खातोय बघा, कसा ढम झालाय. आत्ता मम्मी म्हणली फुगला काय येऊ. अरे इतकं नको खात जाऊ, इतकं काय खातो असा. हा चल चला 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 चला, गौरीला सोडावं लागेल पाण्याला आता.